मुक्ताईनगर शहरामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळाली। आपण पाहतोय की मुक्ताईनगरमध्ये गेल्या 2 तासापासून या ठिकाणी हा बिबट्याने दहशत माजवलेली होती। कशा प्रकारे या ठिकाणी वन विभागाने रेस्क्यू करत या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी गेल्या 2 तासापासून मुक्ताईनगर विश्रामगृह आणि बसस्थानक परिसरामध्ये बिबट्याने दहशत माजवलेली होती। त्यामुळे एकंदरीत मोठ्या दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वन विभागाच्या वतीने रेस्क्यू करण्यात आलेला आहे। काय सांगाल भाऊ, कशा प्रकारे बिबट्या या ठिकाणी दिसून आला होता? बिबट्या फोनद्वारे माहिती मिळाली, त्यानुसार आम्ही इथे जलदगतीने इथे काम करण्यासाठी डिटेक्ट झाला। डिटेक्ट झाला, त्याला डाट मारण्यात आला, तो बेशुद्धीच्या प्रक्रियेत आहे सध्या। आपण पाहतोय की मुक्ताईनगर शहरात बिबट्याने दहशत या ठिकाणी केलेली होती। मुक्ताईनगर विश्रामगृहावर परिसरामध्ये आणि बसस्थानक परिसरामध्ये बिबट्या दिसून आला। आपल्यासोबत मुक्ताईनगरचे आमदार आहेत, यांनी देखील या ठिकाणी रेस्क्यू मध्ये काठी हाती घेतलेली आहे बिबट्यामुळे। काय सांगाल भाऊ? आज खऱ्या अर्थाने पहिल्यांदा शॉकिंग न्यूज आमच्या मुक्ताईनगर तो फॉरेस्टला लागून आहे। पण कधी असं वावर झालेला नाही, पण जंगलातल्या आगींमुळे आता त्याचा वावर इकडे होतोय। मधल्याकडे विधानसभेत जंगलाच्या आगींच्या संदर्भामध्ये आपला विशेष कार्यक्रम झालेला आहे। पण आता ह्या बिबट्याला सुरक्षित घेऊन जाऊन लोकांचं पॅनिक सिच्युएशन कसं कमी करता येईल तो प्रयत्न सगळी टीम करते। म्हणजे फॉरेस्टची टीम असेल, रेस्क्यू टीम असेल, पोलीस असतील, सगळे तहसीलदार असतील, स्वतः सगळ्यात ठाण बांधून आहे। 15-20 मिनिटांमध्ये याचा रेस्क्यू होऊन जाईल। भाऊ, सातत्याने बिबट्याची दहशत हे ग्रामीण भागात वळवलेली आहे। आज मोठा अनर्थ टळलेला आहे, पण शहरामध्ये हा बिबट्या दिसून आला। वन विभागासंदर्भात वारंवार नागरिक मागणी करतात, देखील दुर्लक्ष होते। ठीक आहे, त्या विषयानंतर बोलू। आता बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन महत्वाचं आहे। तुम्ही सांगता ते मी त्या बाबतीत मी ॲग्री आहे की फॉरेस्ट विभाग जो आहे फक्त वेगळ्या विषयात गुंतलेला आहे, त्यांना याची काही देणे घेणे नाही। तुम्ही रेस्क्यू मध्ये उतरलेच होता? उतरले, माझी जबाबदारी आहे। प्रथम नागरिक आहे मी या मतदारसंघातला, मी माझी जबाबदारी म्हणून थांबलोय। लोकांमध्ये पॅनिक होऊ नये, लोकांना संरक्षण व्हावं यासाठी थांबलोय। आपण पाहतोय की मुक्ताईनगर भर शहरामध्ये बसस्थानक परिसरामध्ये बिबट्या दिसून आला। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। तुम्ही काय सांगाल? जंगलात पाण्याची कमतरता असल्यामुळे हे जे हिंस्र प्राणी आहेत ते सध्या नागरी वस्त्यांकडे वळत आहेत। त्याचाच हा परिपाक आहे। जंगलामध्ये पाणवठे कमी पडलेले आहेत, पाणी कमी आहे। आतमूर आपलं पूर्णा नदीचा पात्र जवळ असल्यामुळे काठावरून ते प्राणी जे वन्य प्राणी जे आहेत, हिंस्र वन्य प्राणी ते आपल्या मुक्ताईनगरकडे वळत आहेत। आतापर्यंत गेल्या 15 दिवसापासून सलग हिंस्र प्राण्यांकडून शिकार होत असल्याचे परिसरात दिसून आले। आता हा भरवस्तीत बिबट्या येणं हा धोक्याचे लक्षण आहे। मोठा अनर्थ टळला आहे। हो, 100%। बसस्थानक परिसर खाली करण्यात आला आहे। बाकीचा सर्व भाग जो आहे तो प्रतिबंध करण्यात आलेला आहे। नागरिकांची रहदारी बंद करण्यात आली आहे। खास करून स्वतः आमदार फील्डवर उतरल्याने लोकांमध्ये आणखीन हे अवेअरनेस वाढलेला आहे। आपण पाहतोय की मुक्ताईनगर शहरामध्ये बिबट्याची दहशत गेल्या 1 तासापासून सुरू होती। सध्या वन विभागाचं रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे। परिसर देखील या ठिकाणी खाली करण्यात आलेलं होतं। बसस्थानक परिसर गेल्या 1 तासापासून खाली आहे। कशा प्रकारे या ठिकाणी बसस्थानक परिसरामध्ये नागरिक आहे बिबट्याला पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी जमलेली आहे। एकंदरीत या दहशतीच्या वातावरणामुळे बिबट्याचं सध्या रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।